रामटेक आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळते। या जागा कोणता पक्ष लढवणार यावर अद्याप चर्चा सुरू आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघ लढवण्यावर शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे तिन्ही पक्ष ठाम आहेत। तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना, ठाकरे गट ही जागा लढवण्यावर अद्यापही आग्रही आहेत। उद्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईमध्ये बैठक होणार आहे। त्यामध्ये सर्व 48 जागांवर अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। रायगड जिल्ह्यामध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या समोरच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे। भाजप पाठोपाठ आता शिवसेनेनं रायगडच्या जागेवर हक्क सांगितलाय। त्यामुळे जिल्ह्यातला महायुतीमधला वाद चव्हाट्यावर आलाय। रायगडमधल्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये रायगडची जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी केली आहे। याला शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनीही दाव्याचं समर्थन केलेलं आहे। मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मात्र हात झटकलेत। जिथे आमचे पण उमेदवार निवडून आलेले आहेत तिथे पण दुसरे पक्षवाले दावा सांगतायत आणि त्यांचे आले तिथे त्यांना सांगू द्या। आणि ह्या अनुषंगाने रायगडमध्ये तरी आम्ही आत्तापर्यंत सगळ्या एका विचाराने चाललेलो आहोत। 6 पैकी 3 आमदार शिवसेनेचे, 1 भारतीय जनता पार्टी, 1 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 1 उभाटा। तर आज तशी ताकद जर पाहायला गेली तर आमची आहे। शिवसेनेची भूमिका ही महायुतीनं निवडणूक लढवणं हीच आहे। राजू साबळेंचं हे वैयक्तिक मत असू शकतं, हे शिवसेनेचं मत नाही। त्याच्यामुळे महायुतीचे नेते बसूनच या ठिकाणची जागा ही जाहीर करणार आहेत। परंतु शक्यतो अलिखित नियम असा आहे की ज्या ठिकाणी जी जागा ज्या पक्षानं लढलेली आहे तोच पक्ष या ठिकाणी लढतो। त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजू साबळेंशी मी, भरत शेठ आम्ही